नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपणा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। घरोघरी आणि गल्लोगल्ली नवरात्र उत्सव दणक्यात सुरू आहे। आपण त्या सगळ्यांचा आनंद घेतच आहात। अनेक मंडळी आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात, नंतर जप साधना करतात, होम हवन करतात आणि अशा स्वरूपाचा हा जो आठवडा आहे, हा जो नवरात्र उत्सव आहे, हा आपल्यासाठी जगदंबा परा अंबा भगवती आपल्यावर प्रसन्न हो अशी कामना मी व्यक्त करतोय। आता आपण सुरू करूयात राशीचक्रातील मेष राशीपासून। आणि मेष राशीला आठवड्याची सुरुवात कशी आहे किंवा आठवडा कसा जाणार आहे, तर कभी खुशी कभी गम असा जाणार आहे। का जाणार आहे? कारण सुरुवातीमध्येच कटकटी आहेत, सुरुवातीच्या कालावधीमध्ये धोका आहे, सुरुवातीच्या कालावधीत धक्का आहे, विश्वासघात होणार आहे, कोणतरी काड्या करणार आहे, कोणतरी टोचणी बोचणी करणारं बोलणार आहे, मनस्ताप होणार आहे, भांडणं होणार आहेत आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या कामावर होणार आहे। ही झाली सुरुवात। गम मध्ये असणारे पण खुशी खूप जास्त असणारे। एक दोन गोष्टी जर आपण मनावर न घेतल्या जर सोडून दिल्यात तर पुढचा कालावधी आपल्यासाठी मात्र अत्यंत महत्त्वाचा असेल। याचं कारणच असं आहे की सध्या राशीला ग्रहमान उत्तम चाललेलं आहे। शनी महाराज तृतीय एकादश लाभयोगातून भ्रमण करतायत, गुरु महाराज उत्तम चाललेले आहेत आणि ह्याचा उपयोग जर आपल्याला झाला तर कुठे होईल? मग तर परदेश गमनामध्ये होईल, उच्च शिक्षणामध्ये होईल, नोकरी व्यवसायामध्ये बढती बगलीच्या योगामध्ये होईल, प्रवासामध्ये होईल, मोठ्या गाठी भेटींमध्ये होईल। अशा स्वरूपाचा हा आठवडा आपल्याला मात्र या मधल्या कालावधीमध्ये बघायला मिळेल। तोपर्यंत मात्र पेशन्स असले पाहिजेत, थोडी सबुरी असली पाहिजेत, घाई गडबडीमध्ये निर्णय घेता कामा नये। या सगळ्या गोष्टी जर पाळल्यात तर ह्याच कालावधीचा शेवट मात्र लोडने होईल। तो लोड कुठे येईल? कामाच्या ठिकाणी येईल। कारण वरिष्ठ अधिकारी तोपर्यंत आपल्यावरती खुश झालेले असतील, काम उत्तम झालेलं असेल, सहकारी मंडळी असेल, हाताखालची मंडळी असतील, ते उत्तम काम करत असतील। या सगळ्या गोष्टी त्या शेवटच्या कालावधीमध्ये आपल्याला बघायला घडताना दिसतील आणि त्या बघायला मिळतील। म्हणूनच सुरुवातीचा कालावधी जर आपण शांतपणे व्यतीत जर केला तर शेवटपर्यंत मात्र आपल्याला हा आठवडा उत्तम जाईल। आणि म्हणूनच उपासना करा या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीसाठी वाल्यांसाठी हा आठवडा कसा असेल तर उत्तम असेल, चांगला असेल। सुरुवात चांगली असेल, मध्ये थोडासा खडतर असेल आणि शेवटही चांगला असेल। मग मधल्या कालावधीमध्ये आपण काय करायचं आहे तर काहीतरी कठोर नियम आपण बांधून घ्यायचे स्वतःवरच। ते नियम असे असतात की कौटुंबिक असो किंवा मित्र परिवारामध्ये असो किंवा जवळपासची मंडळी असो किंवा सहकारी मंडळी असो, त्यांच्या देण्या घेण्यामध्ये न पडता आपण आपल्या कामावर लक्ष द्यावं लागेल। ते जर दिलं या आठवड्यामध्ये तर मात्र हा कालावधी आपल्यासाठी उत्तम जाईल। अन्यथा डोक्याला हात मारून घ्यावा लागेल, अन्यथा खर्च करावे लागतील आणि आपली फरफट होईल, आपल्याला मनस्ताप भोगावा लागेल। अर्थात ग्रहमान उत्तमच चाललेले आहेत, पत्नीची साथ उत्तमच चाललेली आहे, संसारामध्ये सगळं उत्तमच चाललेलं आहे, कामाच्या ठिकाणी उत्तमच चाललेलं आहे, पण नको त्या गोष्टींमध्ये आपण पडल्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल। अर्थात आपल्याला काही ठिकाणी पाडायला मजबूर देखील केलं जाईल, आपल्याला हाक मारली जाईल, आपल्याला पळावं लागेल, आपल्याला त्यांना डावलून चालणार नाही। हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टी मात्र आपल्या ताब्यात ठेवता येतील। मग त्या कोणत्यात? की कोणता व्यवहार करावा का, मोठे गाठी भेटी घ्याव्यात का, कुठे कोर्टात जावं का, पोलीस स्टेशनमध्ये जावं का, कुठल्या कामामुळे मला स्वतःला मात्र वैयक्तिक त्रास होणार नाही, अशी जर काही घटना असेल तरच मात्र तिथे आपण हात घालावा। नको त्या ठिकाणी पडू नये, एवढं या आठवड्यामध्ये सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे। आणि ते जर लक्षात ठेवलं तर पती पत्नीसाठी मात्र लक्ष्मी नारायणाची उपासना करा। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीला हा आठवड्याची सुरुवात आणि शेवट दोघी चांगला नसणारे। म्हणजे परीक्षा सुरूच झालेली आहे, पेपर देतोच आहे, रोजच्या रोज एक ना एक गोष्ट सामना करतोच आहे, रोजच्या रोज काही ना काही तर चुकीचं घडतच आहे, मनाच्या विरुद्ध घडतच आहे आणि मग कटकट होतेच आहे, चिडचिड होतेच आहेत, खर्च होतातच आहेत, त्रास होतच आहे, शत्रुपक्ष त्रास देतोच आहे। या सगळ्या गोष्टी मात्र त्रासून सोडल्या जातील। त्यात 12वा गुरु आहे, म्हणजे अजूनच भर पडली। त्यातल्या त्यात मात्र शनी भाग्यातून भ्रमण करतोय आणि त्याच्यामुळे हाच कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पण सगळ्याच बाबतीमध्ये ठरणार आहे का? नाही।
पत्नीच्या बाबतीमध्ये ठरणार आहे का नाही, तिथे मात्र काहीतरी झगडे, काहीतरी त्रास, काहीतरी वाद, काहीतरी वितंड वाद, काही टोकाचे वाद, काही वैचारिक वाद, अशा प्रकारची वादळ येणं का? कारण पत्नीचा अधिपतीच गुरु तुमच्या वेळात आहे सध्या आणि तो 12वा झालेला आहे. गेली अनेक वर्षापासून संसार झालेला आहे, तेव्हा कुठेही आपल्याशी कटकट बघायला मिळत नव्हती, ती मात्र आता बघायला मिळेल. तो दुरावा आता मात्र बघायला मिळेल. पण घाबरून जायचं काही कारण नाहीये. तो वाद फार टोकाला जाणार नाही, याची आपण सुद्धा काळजी घ्यावी. 1-2 पाऊल मागे पुढे जर केलं तर हा आठवडा आपल्यासाठी मात्र शांततेमध्येच व्यतीत करणं जास्त गरजेचं राहील. मौन व्रत धारण करा, जास्त बोलूच नका, जास्त काही कृती करूच नका, आर्थिक व्यवहार करूच नका, मोठे जे भेटी गाठी आहेत ते घेऊच नका. जे जे चाललेलं आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. आणि हे जर घालवलं तर या आठवड्यामध्ये उपासना सुद्धा करा आणि ती करायची उमा महेश्वरांची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीला सुरुवातच आणि शेवटच चांगला असणार आहे, वादच नाहीये. हा, आपल्या शनी महाराजाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. का? कारण राशीला 8वा शनी आहे. मग तो बघतो कुठे आहे? तो 3 ठिकाणी बघतोय. एक आपलं कर्मस्थान, एक आपलं धनस्थान आणि एक आपलं संतती स्थान. मग संततीच्या बाबतीमध्ये काहीतरी विचका होणं, काहीतरी त्रास होणं, त्यांना काहीतरी दूर जाणं सुद्धा एक प्रकारचा विरह ज्याला आपण असं म्हणतो, किंवा आम्ही आतापर्यंत एकत्र होतो पण त्याला कामानिमित्ताने मी बाहेर पाठवलं, शाळेच्या निमित्ताने बाहेर पाठवलं, परदेशामध्ये तो राहतोय, त्याचं देखील एक दुःख शैल्य ज्याला म्हणतो ते देखील आपल्याला ह्याच कालावधीमध्ये टोचणी बोचणी करणारं ठरू शकतं. पण काही गोष्टी ज्या आपल्या महत्वाच्या आहेत, प्रगतीच्या आहेत, उत्कर्षाच्या आहेत, त्याच्यासाठी मात्र कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, अशी मनस्थिती मात्र बनवावी लागेलच. ती जर झाली तर मग मात्र आठवडा आपला काहीतरी उत्तम जाईल आणि यात काही वादच नाहीये. हा, आपला काळजी घ्यायची ना, रोगाची काळजी घ्यायची, आरोग्याची काळजी घ्यायची आहे, शत्रू पक्षाची काळजी घ्यायची आहे, सगळ्यावरती अंकुश ठेवायचा आहे, सगळ्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. आपलं कुठलंही काम आपण डोळे झाकून विश्वास टाकून कोणाला सोपवायचं नाहीये. हे सगळं करायचंच आहे ना, कारण शनीची नजर पुन्हा कर्मावर जातेच आहे आपल्या. त्याच्यामुळे शनी तिथे सुद्धा आपल्याला कामाच्या बाबतीमध्ये शत्रुपक्ष आपल्यावरती हावी होण्याची शक्यता जास्त. त्यात तो शनी जो आहे तो मृत्यू स्थानातून आहे, म्हणजे रोगातून त्याचं भ्रमण चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या बाबतीमध्ये काळजी घेणं हेच फक्त महत्वाचं आहे. हा, हे तितकंच खरं की मात्र पत्नीचा अधिपती शनी जरी मृत्यू स्थानामध्ये असला तरी सुद्धा लाभस्थानातल्या गुरुची दृष्टी त्याच्यावर केंद्रित झाल्यामुळे आपण फार दूरही नाही आणि फार जवळही नाही. मधल्यामध्ये जी काही गाडी चाललेली आहे वैवाहिक जीवनामध्ये ती तशीच चालू ठेवा. परिस्थिती माणसाला निर्माण करते, काही वेळेला दूरही जावं लागतं, काही वेळेला कामानिमित्ताने जावं लागतं, किंवा एकमेकांना वेळ देता येत नाही, एकमेकांची भेट घेता येत नाही, असं सगळं काही वेळेला घडतं. पण आपण काही वेळेला एकत्र राहतो तरी पण वेळ देता येत नसतो. असं काही जरुरी थोडी आहे की आपण लांब राहतो म्हणजे वेळ देता येत नाही. एकाच घरामध्ये राहतो पण कामांची वेळा मात्र आपल्या एकमेकांना पाहता येत नाही, हे देखील दुःख शैल्य मनामध्ये असतं. पण ते सुद्धा मात्र या आठवड्यामध्ये आपल्याला भरून काढता येऊ शकेल अशा स्वरूपाचा आठवडा म्हणून उपासना करा गणपतीची. पुढे सिंह राशी. सिंह राशीला सुरुवातच अशी आज सुखाने होणारे, आनंदाने होणारे, भरभराटीने होणारे, वाहनाने होणारे, वास्तूने होणारे, कारण हाच काळ दसऱ्याचा पण असणार आहे. या कालावधीमध्ये नवरात्र उत्सव सुरू आहे, दसरा दिवाळी सुरू आहे, वाहन घेण्याची इच्छा आहे किंवा घर बुकिंग करण्याची इच्छा आहे, प्लॉट आणि फ्लॅट घेण्याची इच्छा आहे किंवा जुनी वास्तू आमची विकण्याची इच्छा आहे. या सगळ्या गोष्टी या आठवड्यात जर केल्यात ना तर हा आठवडा आपल्याला सोने पे सुहागा जाईल. हा, उलट ह्याच कालावधीमध्ये दर्शनं देखील होतील, भेटीगाठी होतील, महत्वाच्या घटना घडतील, असा एक उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळेल. हे सगळ्या गोष्टी याच आठवड्यामध्ये उत्तम घडतील, यात काही वादच नाहीये. का? कारण समसप्तक योगामध्ये शनीचं भ्रमण चाललेलं आहे, राशीला गुरु चांगले आहेत, म्हणजे 2 मातब्बर ग्रहांचं जर आपल्याला चाललेलं असेल तर मग मात्र आपल्याला काही चिंता आहे का? काहीही चिंता करायचं कारण नाही. उलट चिंता जर करायची असेल तर पुढची आपल्याला चिंता करून ठेवावी लागेल. कारण गेल्या 5-10 वर्षापूर्वी आपण एखादी गोष्ट करून ठेवली होती का? कोणाशी मैत्री केली होती का? कुठे सह्या केल्या होत्यात का? कुठे मध्ये पडलो होतो का? कुणाला जामीन राहिलो होतो का? ती गोष्ट मात्र आता डोकावून वर काढण्याची शक्यता दाट आहे. त्याचं कारण असं आहे की आता तो शनी जो तो बदलाच्या मार्गावर जेव्हा येईल ना
तेव्हा तेव्हा त्या घटना मात्र डोकं वर काढतील आणि त्या काढतील स्पर्धकांच्या बाबतीमध्ये, हितशत्रूंच्या बाबतीमध्ये, गुप्त शत्रूंच्या बाबतीमध्ये. म्हणजेच काय की शत्रुपक्षाचे चार म्हणतो आपण की 4 शत्रू प्रकार आहेत. मग पहिला प्रकार काय? हितशत्रू, गुप्त शत्रू, आप्त शत्रू आणि स्वकीय शत्रू. म्हणजेच काय की कोणताही शत्रू असेल पण तो शत्रूच आहे आपला, त्याचा मात्र त्रासच आहे. तो किती का जवळचा असे ना, आपलीच माणसं आपल्याला गद्दारी करून गेल्याची भावना देखील आपल्याला याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणूनच हा जो कालावधी आहे, हा कालावधी शांततेमध्ये व्यतीत करा, सगळ्यावर नजर ठेवून राहा. का? कारण आपण सिंह आहेत ना, कोणतरी येऊन घेणारच आहेत. कोल्हे, कुत्रे, लांडगे हमला करतीलच ना. आपण मात्र जितकं सजग आणि सावध राहिलं तितके आपण वाचू आणि उपासना करा हनुमानाची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांना हा आठवडा कसा जाईल? उत्तम जाणार आहे, वादच नाही. उत्तम काय? उत्तम जाणार आहे. कारणच असं आहे की सध्या गुरु महाराज आपल्या राशीला नवपंचम योगातून चाललेले आहेत, खूप चांगले चाललेले आहेत. आता ते गुरु महाराज जे आहेत त्यांची नजर, त्यांची दृष्टी आपल्या जिकडे जिकडे पडेल तिकडे तिकडे मात्र ते आपला कल्याण करणारं ठरेल. मध्ये ती नजर पडली आपल्या काम, व्यवसाय, नोकरीवर, पितृसुख, मान सन्मानावर, तर मग मात्र सुवर्ण संधी चालून येईल. मग मात्र व्यवसायामध्ये भरभराट व्हायला सुरुवात होईल. मग मात्र मोठ्या भेटीगाठी बघायला मिळतील. मग मात्र अनपेक्षित एक धक्का बसेल, पण तो चांगला असेल, प्रगतीचा असेल, भाग्याचा असेल, प्रवासाचा असेल किंवा परदेश गमनाचा असेल. अशा स्वरूपाचा हा आठवड्यामध्ये आपल्याला काही घटना घडताना दिसतील, बघायला मिळतील आणि त्या आनंददायी असतील, सुखदायी असतील, प्रेरणादायी असतील, मनातल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या असतील. या सगळ्या गोष्टी ह्याच आठवड्यामध्ये बघायला मिळतील. म्हणजेच काय की हा पूर्ण आठवडा आपल्यासाठी, आता या आठवड्याचा पुरेपूर लाभ आपण किती करून घेतोय ते आपल्या मनावर आहे. म्हणजे कुठे त्रास आहे का, कुठे मनस्ताप आहे का, कुठे रस्ता कुणी अडवणार आहे का, कुठे काही नाही. सलग आणि सरळ रस्ता मिळालेला आहे. तुम्ही फक्त आपल्याला पळायचंय. फक्त आपल्याला आपल्या अडचणी, आपले अडथळे जर दूर करता आलेत तर हा आठवडा आपल्यासाठी सुवर्ण संधीचा असेल. आणि हे जर झालं या आठवड्यामध्ये तर हा आठवडा आपल्याला अविस्मरणीय असेल. नवरात्रामध्ये काहीतरी एक चांगली घटना घडल्याचं आपल्याला कायम लक्षात राहील. आणि याचा पूर्ण लाभ जो आहे फक्त आपल्याकडून घेता आला पाहिजे. तो जर झाला तर प्रभूंची उपासना करा. प्रभू म्हणजे राम प्रभू. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशींना सुरुवातच अशी आहे की कौटुंबिक सौख्याने आहे. आता कौटुंबिक सौख्य जे असतं ना ते आपल्याला कित्येक वेळा घेता सुद्धा येत नाही. म्हणजे आपण घरामध्येच राहतो पण घरच्यांशीच बोलत नाहीत. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, मोबाईलमध्ये व्यस्त असतो, मित्रांबरोबर फिरण्यामध्ये व्यस्त असतो. आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी वेळ काढावा, एकत्रित यावं, अशी जर भावना या आठवड्यामध्ये आली तर हा आठवडा आपल्यासाठी सुंदर जाईल. त्या कालावधीमध्ये मात्र काही अशा घटना घडतील ना की जिकडे आपल्या बोलण्यामुळे, आपल्या कृतीमुळे, आपल्या स्वभावामध्ये आपण अनेकांची मनं जिंकू सुद्धा शकू. पण बोलण्याच्या जर चुका झाल्यात तर मात्र मंडळी तुटतील सुद्धा. पण खास करून घरची मंडळींना मात्र बोलताना तारतम्य जर आपण ठेवलं तर हा कालावधी आपल्यासाठी मात्र अत्यंत सुंदर असेल. का? कारण याच कालावधीमध्ये आपल्या कौटुंबिक मार्गदर्शनामधून आपल्याला काहीतरी सुवर्ण संधी मिळेल. ती कुठे कुठे मिळेल? नोकरीमध्ये मिळेल, व्यवसायामध्ये मिळेल, भागीदारीमध्ये मिळेल किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, समजा क्षेत्र अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचा काहीतरी अनुभव मिळेल, मार्गदर्शन मिळेल, त्याचा आपल्याला कायम उत्तरोत्तर लाभ होत राहील. या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि म्हणूनच हा कालावधी जो आहे सुखाने घालवा, आनंदाने घालवा, प्रेमाने घालवा, भेटीगाठींनी घालवा, काहीतरी नवीन मिळण्यामुळे घालवा, काहीतरी वस्तू घेण्यामुळे घालवा. एक चांगला आठवडा घालवला तर आपल्याला बरं वाटतं. नाहीतरी काय ते त्रास चाललेलं जे आहे, मनस्ताप होतो जे आहे, सगळं दुःख आहे, त्रास आहे, यातना होतातच आहेत. हे सगळं एका बाजूला जेव्हा होईल, ज्या वेळेला आनंद, सुख, प्रेम, भरभराट या एका बाजूला जेव्हा बघायला मिळेल तेव्हा तो कालावधी आपल्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असेल. म्हणूनच उपासना तशीच करा. जो आपल्याला आता सध्या अडचणीचा आहे तो म्हणजे गुरु महाराज आहे.
गुरुची साथ नसल्यामुळे आपल्याला मात्र काही प्रमाणामध्ये विलंब होतो आहे. तो विलंब न होण्यासाठी म्हणून काय तर गुरुची उपासना करा, म्हणजे आपली अनेक कामं सहजगत्या होतील. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा कालावधी कसा? हा कालावधी अनुकूल, हा कालावधी प्रगतीचा, हा कालावधी भाग्याचा, हा कालावधी यशाचा, हा कालावधी जोडीदाराचा, हा कालावधी विवाह फिक्स करण्याचा. हो, विवाह फिक्स करण्याचा कालावधी. याचं कारणच असं आहे की सध्या समसप्तक योगातून गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. तो गुरु आपल्यासाठीच काहीतरी दाता ठरणार आहे. नाही तर मग सध्या शनी महाराज राशीला अनुकूल नाहीच आहेत, ते प्रतिकूल आहेत, ते चौथे झालेले आहेत. त्याच्यामुळे आता जोपर्यंत ते प्रतिकूल आहे तो म्हणजे गुरुची साथ आहे. जेव्हा पुढच्या कालावधीमध्ये शनी महाराज अनुकूल होणार ना, तेव्हा गुरु महाराज तुम्हाला प्रतिकूल होणार आहेत, म्हणजे तेव्हा 8वे होणार आहेत. मग अशा या त्रांगड्या स्थितीमध्ये आता आपल्याला काय काय मिळवता येईल, काय काय घेता येईल, काय काय करून घेता येईल, आपल्या क्षेत्रामध्ये उंच नाव कसं करता येईल, आपलं वैवाहिक जीवन कसं स्थिर करता येईल, तरी सुख समृद्धी कशी मिळवता येईल, भागीदारी कशी घट्ट करता येईल, या सगळ्या गोष्टी याच कालावधीमध्ये घडतील. त्याचा लाभ तुम्ही करा फक्त. जर लाभ झाला तरच ठीक आहे, नाहीतर मग कुटुंबामध्ये त्याचा विरह निर्माण होईल, कुटुंबामध्ये विचका निर्माण होईल आणि मग कुटुंबामध्येच काहीतरी दुरावा निर्माण होईल, मतभेद होतील. तू काय काम करतोयस, काय पटतच नाहीये, तुझं नोकरीचं काय चाललेलं आहे, व्यवसायामध्ये काय चाललेलं आहे, काही कळतच नाहीये, अशा प्रकारची स्थिती घरामध्ये निर्माण होईल. आणि तसं होता कामा नाही, कारण त्याचा परिणाम आपल्या बोलण्यावर जास्त होणार आहे. मग आपल्या बोलण्यामुळेच समोरचा व्यक्ती दुखावणार आहे. मग दुखावला तो दूर जाणार आहे, त्याचा त्रास नंतर आपल्यालाच होणार आहे. कारण ती सगळी आपलीच मंडळी आहे, ते आपल्याला समजवतात, काही वेळेला सांगतात, काही वेळेला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण आपली जर परिस्थिती उत्तम नसेल किंवा आपण आलेला चान्स सोडत असू तर मात्र त्यांचं बोलणं चुकीचं कुठे, हाही विचार मनामध्ये त्या कालावधीमध्ये येईल. म्हणूनच ह्या कालावधीचा पूर्ण लाभ झाला पाहिजे, कारण ह्याच कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपल्यासाठी दारं खुली करणारी असतील, नोकरीची असतील, व्यवसायाची असतील, प्रमोशनची असतील, कामधंद्याची असतील, भागीदारीची असतील, मित्रमैत्रिणींची असतील, ह्या सगळ्या गोष्टी याच कालावधीमध्ये बघायला सुद्धा मिळतील. म्हणजेच काय, सुरुवात आणि शेवट उत्तम जाणार आहे, उत्तमच जाणार आहे, वादच नाहीये. फक्त आता त्याच्या मागे आपल्याला उपासना कामी आली पाहिजे, नशिबाने साथ दिली पाहिजे, आणि साथ देणार आहे महादेव. पुढे आहे धनुराशी. धनुराशी असं आहे की गुरु सध्या षडाष्टक योगात आहे. तो का 8वा नाहीये, षडाष्टक योगातला जरी गुरु असलात तरी सुद्धा आपल्या तो राशीला 50% आपल्याला त्याची चांगलीच फळं मिळणार आहेत. बरं, शनी तर उत्तमच आहे ना. शनी तृतीय एकादश लाभ योगातला शनी असल्यामुळे आपल्याला फक्त आता एकच ठिकाणी काळजी घ्यायची की धनसंचय कसा होईल आणि खर्च कमी कसे होतील. खर्च एकदा कमी झालेत ना की धनसंचय वाढायला लागेल. काही वेळेला अनपेक्षित खर्च, अनावश्यक खर्च, नको त्या ठिकाणी केलेला खर्च देखील आपल्याला नंतर पश्चाताप करायला लावतो. आणि तसं मात्र ह्याच आठवड्यामध्ये बघायला मिळू शकतं. म्हणून खर्चावर आवर घाला, कंट्रोल ठेवा. आणि मग जर हे झालं तर मग हा आठवड्यामध्ये खूप अजून नियम पाळायचे. ती गुपितं असणार आहेत सगळी. ती गुपितं अशी असणार आहेत की काही गोष्टी टाळा, पोलीस स्टेशन टाळा, कोर्ट कचेरी टाळा, मध्यस्थी टाळा. हे सगळं गुपित ठेवा आणि टाळा. हे जर केलं या आठवड्यामध्ये तर मग मात्र हा आठवडा कसा बसा आपल्याला सुंदर करता येईल. मग पण सुरुवातच मात्र तशा पद्धतीने झाली पाहिजे. काही गणित चुकली आपली की पुढचा कालावधी सुद्धा आपल्यासाठी मग अनुकूल येत नाही, प्रतिकूल होऊन जातो. मग प्रतिकूल कुठे कुठे होतो? वैवाहिक जीवनावर होतो, कुटुंबावर होतो, बोलण्यावर होतो, वागण्यावर होतो, कृतीवर होतो, स्वभावावरती होतो. एक गोष्ट म्हणजे एक मिठाचा खडा पडला आणि सगळं विरजन पडलं, अशी जी स्थिती आपल्याला बघायला मिळते ती ह्याच आठवड्यामध्ये बघायला मिळू शकते. सुरुवात मात्र शांततेमध्ये आणि नियमाने जर केली तर मग मात्र हा आठवडा आपल्यासाठी कौटुंबिक सौख्य प्रदान करणारा ठरेल. कौटुंबामध्ये महत्त्वाच्या भेटीगाठी ठरणारा ठरेल. कौटुंबामध्ये काहीतरी जुने इस्टेटीचे व्यवहार पूर्ण करणारा ठरेल. किंवा कौटुंबामध्ये खूप मोठा कलह मात्र शांत झालेला दिसेल. अशा सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडतील. आपली भूमिका महत्त्वाची ठरेल. आपल्यालाही बोलवलं जाऊ शकतो, आपले विचार ऐकले जातील. पण आपले विचार मांडताना मात्र आपल्या जिभेवर ताबा ठेवा. गोड बोला. गोड बोलून या आठवड्यामध्ये कामं करा. सगळी कामं सहजगत्या होतील. आणि उपासना करा आपल्या कुलदैवताची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला हा काय आता बोलायचंच नाही ना, ऐकायचंच नाही तुम्ही. तर लाभस्थानातून सुरुवात आहे तुमची.
लाभच तुम्हाला जर इतका उत्तम उत्तम होत असेल आणि काम इतकं उत्तम उत्तम चाललेलं असेल, मग सगळ्याच गोष्टी तर अनुकूल घडवता येतीलच ना आपल्याला. काय नाही येणार घडवता? अवश्य घडवता येतील आणि त्याच्याच घडाव्यात असं देखील व्हावं. का व्हावं? कारण आता सध्या गुरु महाराज आपल्या बाजूने. मान्य 7.5 मधला शनी शेवटचे आता काहीतरी 8-10 महिने बाकी असेल आणि तोही मुक्त आपल्याला करून टाकेल, मग मात्र चिंताच नसेल. पण आता सध्या काय, तर सध्या आपल्या लाभावर लक्ष केंद्रित करा. शेअर मार्केटकडे लक्ष द्या, सॅलरीकडे लक्ष द्या, प्रमोशनकडे लक्ष द्या, भागीदारीकडे लक्ष द्या, व्यवहारांकडे लक्ष द्या, देवाणघेवाणीकडे लक्ष द्या. इथे जास्त लक्ष द्या, कारण ते जास्त महत्वाचं आहे. कारण ते पेंडिंग होतं. याच्यासाठी आपण अख्खा महिना घालवला ना, तोच हा कालावधी. म्हणूनच याच कालावधीचा पुरेपूर लाभ करून घ्या. कारण हाच कालावधी आपला मान सन्मान देखील प्रदान करणारा ठरेल, प्रतिष्ठा निर्माण करणारा ठरेल. शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खोला जाणार, आपला अवार्ड बक्षीस मिळणार, अशा स्वरूपाचा एक आनंद आणि सुखद आठवडा आपल्याला बघायला मिळेल. हा, काही गोष्टींमध्ये आपल्याला तर खर्च करणंच आहे, ती आपली तयारी असली पण पाहिजे. पण काही खर्च मात्र अनपेक्षित अनावश्यक जास्त नको. काहीतरी तर मर्यादा असल्या पाहिजेत ना. 30 रुपये कमवायचे आणि 20 रुपये गमवायचे, उरले 10 रुपयेच ना. असं जर गणित बिघडलं तर मग मात्र डोक्याला हात लावावा लागेल. का? कारण शनी महाराज सध्या अजून आपल्याला सोडणार नाही इतक्या सहजासहजी. म्हणजे एखादी जंग आपण जिंकलो असं समजू नका. कारण आपली आता खऱ्या अर्थाने परीक्षेचा निकाल लागायची वेळ आहे. 7 वर्षापासून परीक्षा देतोय आपण. आता अंतिम निकाल लागेल आपला या 6 महिन्याच्या पुढच्या कालावधीमध्ये. पण तो निकाल आपल्या बाजूने लागला तर, आपलं त्यात प्रमोशन झालं तर, आपलं काम झालं तर, आपला खर्च वाचला तर, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्यात तर हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा. हो, थोडंफार एखाद दोन इकडे तिकडे घडेल चुकीचं, पण सगळं काही चुकीचं घडणार नाही, यात काही शंका नाही. मकर राशीवाल्यांनी उपासना करा गणपतीची. पुढे कुंभवाले आलेत बाबा. कुंभवाल्यांचं काम चाललेलं आहे उत्तमच. हा, मान्य ना. नशिबाने सध्या साथ सोडलेली आहेत, संघर्षाची वाट चाललेली आहे. संघर्ष करावा लागेल, पण हाच कालावधी आपल्याला टाळून सुलाखून निघेल. अनुभव बघायला मिळतील. कोण जवळ आहे, कोण परक आहे, कोण आपलं आहे, कोण लांबचं आहे, हे सगळं ह्याच कालावधी मी शिकायला बघायला मिळेल. आणि खास करून कामाच्या ठिकाणी कळेल. सरकार वरचे वरिष्ठ अधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, खालच्या हाताकाची मंडळी काय काढा करतायत, हे सगळं आता कळायला लागेल या आठवड्यामध्ये आपल्याला. त्याचा मात्र आपल्याला अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. आणि तो जर घेतला तर मग खऱ्या अर्थाने ह्याच कालावधीमध्ये अनेक घटना देखील चांगल्या घडतील. का? कारण आपण सावध असू ना. आपण काम आपण उत्तम केलं असतो, आपल्याकडून चूक झालेली नसेल आणि ते जर झालं तर मग आपले अनेक मार्ग मोकळे होतील. पहिला मार्ग आहे प्रमोशनचा, दुसरा मार्ग आहे सॅलरीचा, तिसरा मार्ग आहे भागीदारीचा, चौथा मार्ग आहे देवाणघेवाणीचा, मोठे व्यवहार करायचा, मोठ्या बैठका घ्यायचा. या सगळ्या गोष्टी, जिथे माझा हक्क आहे, जिथे मी काम केलेलं आहे ते मलाच मिळायला पाहिजे. मग तो मान सन्मान असो, ती पद प्रतिष्ठा असो, ते अवॉर्ड असो, ते बक्षीस असो, ते कामाची वाहवा असो, हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला चालून येणार, समोर बघायला मिळणार, त्याचा आनंद होणार, मनातल्या इच्छा पूर्ण होणारा कालावधी बघायला मिळणार. पण हे सगळं घडता अचानक एक खड्डा पडला आणि तिथे मात्र काहीतरी द्यावं लागलं. तिथे मात्र आपला वेळ देखील गेला. काही वेळेला अशा देखील घटना याच आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील, घडतील, वादच नाही. कारण सध्या 7.5 मधला शनी जो राशीतून भ्रमण, राशीला चौथा गुरु, तो आपल्या विरोधामध्ये. मग दातात राहता कोण नाही, पण एकच व्यक्ती अशी असते अशा कालावधीमध्ये की त्या संकटातून, या अडचणीतून आपला मार्गदर्शन करते. अनेकांनी आपल्याला पैसा दिला पाहिजे म्हणजे ती मैत्री असं जरुरी नाही. उलट आपल्याकडनं त्यांच्यासाठी काही खर्च होत असेल तर होऊ द्या. कारण ती मंडळी आपली प्रेमाची, आपण मोठे व्हावत, आपण पुढे जावत, अशा ज्या मंडळींना वाटतं ना, त्या मंडळींचे मात्र पाय धरले पाहिजेत ह्या आठवड्यामध्ये. आणि ती मंडळी आपल्याला बघायला मिळणार. कारण असं आहे की आता तोच कालावधी सुरू आहे. कुठला? परीक्षेचा, कुठला? ओळखीचा. आणि उपासना करायची सूर्यदेवांची. पुढे आहे मीन राशी. हा, मीन राशीला काय बोलणार मी तर 7 दिवस धडाका, 7 दिवस तर दणकाच चालणार तुमचा. आठवडाभर तुम्ही मजा करणार आहेत. म्हणजे इतक्या मनासारख्या घटना घडतात एखाद्या आठवड्यामध्ये, याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही थक्क व्हाल, चकित होऊन जाल. आश्चर्यकारक घटना घडायला सुरुवात या आठवड्यामध्ये होईल. आणि तिथे कुठे होईल ती
की एका ठिकाणी होईल परदेश गमन, भाग्य, धन, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, भागीदारी, प्रमोशन, काय काय नाहीये, शेअर मार्केट, देवाणघेवाणीतला पैसा, आर्थिक व्यवहार केलेला पैसा, सगळ्या बाजूने आपल्याला इतकं उत्तम बघायला मिळणार आठवड्यामध्ये. इतकं काही असं बघायला मिळणार की आपण प्रसन्न होऊन जाणार, मन एकदम हवेत जाणार. आणि मनाला तर काय विचारूच नका तुम्ही, अगदी मला गॉडच भेटले. आता मी प्रत्यक्ष देवांच्या चरणीच आहे, जमिनीवर नाहीच. पण अहंकार जर आला या आठवड्यामध्ये तर मग मात्र घसरगुंडी बघायला मिळणार. आणि तसं होता कामा नये. म्हणून जी कामं आहेत ती हवेत न करता प्रॉपर जमिनीवर करा. आपल्या माणसांना दुरावू नका, आपल्या माणसाला दुखावू नका, आपल्या माणसांना विश्वासामध्ये घ्या. हा कालावधी पहा, फक्त पहा. तुम्ही आज फक्त तुम्ही पहाच की आठवडा कसा दणकेबाज जाणार आहे. या आठवड्यामध्ये काय काय घडणार आहे ना ते तुम्हाला सांगू म्हणजे मी थकून जाईल. हे सगळं इतकं उत्तम सगळ्याच ठिकाणी हो तुम्ही जाल तिकडे उत्तम घडेल. म्हणजे मला अनेक लोकांना रिक्षा मिळत नाहीये सिग्नलला, मी उभा राहून रिक्षा समोर. इतकं उत्तम घडायला सुरुवात या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं याच आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दुरून सुद्धा शंका नाहीये. म्हणून उपासना करा शिवशक्तीची, कारण आठवडा उत्तम आहे. पण शनी महाराज नजर ठेवून बसलेले आपल्या 7:30 म्हणूनच शिवशक्तीची उपासना करा. आणि आपण सर्वांनी माझं हे अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.